पूर्वा पाटील मॅडम. आत्ता जे बघितलं ना ते वास्तवात उतरायला वेळ नाही लागणार. पप्प्या ये इकडे. बोला की शेट. हा ओनली शेट. कल्पेश शेट बोलायचं नसल जमत ना शॉर्टकट घ्यायचा KP शेट बोलायचं. या एरियामध्ये ना आपल्याला लय इज्जत आहे कल्पेश शेटला. त्यामुळे माझ्यासोबत संबंध चांगले ठेवायचं. भविष्यात तुला फायदा होणार आहे. बरोबर. कल्पेश शेट काय देऊ? चहा कॉफी? एक चहा दे कडक आलं टाक. लगेच आण. आज सगळे चौकीतले माचलेले एक एक करत सगळे अक्कल शिकवायला येतात मला. मी कोण आहे हे यांना अजून नीट माहित नाहीये. सोडणार नाही मी कोणाला. मला आता असं काहीतरी करावं लागेल ना ज्याने हे सगळे एक एक करून वठणीवर येतील. दाखवते एकेकाला बरोबर. जर मी तसं नाही केलं ना तर कोणीच मला सिरियसली घेणार नाही. करावं लागेल काहीतरी करावं लागेल. हॅलो काय? अरे बाबा मी इथंच आहे. तू कुठं आहे? हा मग तिथं जा आणि त्याला जाऊन सांग कल्पेश शेटनं बोलवलंय म्हणून. हा ए झिपऱ्या. अरे अंगाव सांडला ना गरम. डोळं फुटलेत का? पॅन्ट खराब झाली ना माझी ब्रँडेड. अहो तुमचाच तर धक्का लागला कल्पेश शेट. बरं असू द्या बसा तुम्ही. मी दुसरा देतो चहा. माझा धक्का माझी चूक काढतोस होय. मला शिकवतो. धंदा करायचा ना नीट करायचा. कळलं का? नाहीतर झिपऱ्या तुझी ही टपरी सगळं आहे ना तुला पण उकडून फेकून देईन. कल्पेश शेट काही चीज आहे ना माहित नाही तुला. ओ कल्पेश शेठ. जरा शांत व्हा. आम्ही बघितले तुम्ही फोनवर बोलत होता आणि तुमचा हात लागला आणि चहा खाली पडलाय. हो मॅडम पोरीनं पोराचे कपडे घातली म्हणून पोरगी पोरगवत नसती. कळलं ना? आम्हाला शहाणपणा नाही शिकवायचा. गप चहा प्या गप घरी जावा आणि गप दोन्ही भांडी घासा. आणि तुझं काही डोळं फुटल्यात? हा लय डोळं नसतात ना तुझं इकडे तिकडे. थांब तुला जागेवर आणतो. तुझी हिम्मत कशी झाली ग मला हात लावायची? हा तुला माहित आहे का कोण आहे? कोण आहेस तू? कुठल्या तर गल्लीतला थिल्लर गुंड असशील. तुझं कौतुक मला नाही सांगायचं. ग्लास उचल चल. माझ्या एरियात येऊन माझ्यावर दादागिरी करायची नाही काय? आत्ताच्या आत्ता जाणार आणि तुझी तक्रार पोलीस चौकीत देतो. बर जा जा कर तक्रार. तक्रार करून बाहेर आल्यावर या गावात कसा राहतोस ते बघते. नाही तुझ्या सगळ्या फाईल्स ओपन केल्या ना मग विचार.
सपनी तुला एक गोष्ट खरी सांगू का? म्हणजे तुला राग येणार नाही ना? बया काय मी बैठाय की नाही, ती तुझ्यापेक्षा भारी स्वयंपाक बनवती बघ. आता एवढी घाई होती तरी पण स्वयंपाक करून गेली का नाही. ती सुगरणच आहे आणि खीर तर बघ एक नंबर बनवली आहे. हा तसं खरंच बोलताय बघा तुम्ही. मम्मी घ्या की अजून एक वाटी. मला पण लय आवडली बघा खीर. असं वाटतं दिवसभर नुसती खीरच खात बसावं. मला ठेवू एकटेच खात बसून. इकडे मला जास्त दे, तुला कमी घे. तुला नाही ना, तुला कमी. आता कुठला नियम असतोय का? एक सपनी ती जरा आता टीव्हीचं चॅनल बदल की जरा. म्हणजे का नाही आपल्या महाराष्ट्रात काय काय घडामोडी चालू आहेत ती मला बघू दे. म्हणजे कुठं भूकंप झालाय, सुनामी आली का, आग लागली, ऍक्सिडेंट झालंय, ती बघू आपण. नुसतं सुनामीत भूकंप असतच असते होय डोक्यात तुमच्या. खूप लग सपनी. अगं जी जिन्नस लोक असतात का नाही ती समजा हीच बघतात. जीनियस म्हणायचंय का तुम्हाला? हा तीच तीच. म्हणजे खुशात लोक असतात का नाही ती हीच बघतात समजा. लाव पटकन. तुला काय करायचंय ती, तू आपल्या मोबाईलवर रीला बघत बस. हाय का आता काल तर स्वतःच टकामका त्या मोबाईल मध्ये रील्स बघत बसला होतात की. असं नुसतं 2 मिनिटं फक्त न्यूज बघितल्यानंतर कोणी असं इंटेलिजंट होत नसते. या बघा न्यूज. खूप लग. म्हणजे तुला काय म्हणायचंय, मी टेलिव्हिजन नाही होय. इंटेलिजंट हा तीच तीच. ते तसं नव्हतं म्हणायचं मला. बस आता उगा सारवा सारवा करू नकोस तू. ठेव ती खाली. असू दे की असू दे सॉरी की खाऊ दे मला. आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ती म्हणजे माननीय सत्यजित सुर्वे उर्फ सत्या दादा माननीय सत्यजित सुर्वे यांची भवानीनगर पोलीस स्टेशन येथून जामिनावर मुक्तता करण्यात आलेली आहे. सत्यदादा यांची जामिनावर मुक्तता झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलेलं आहे. मला माफ करा ताई, परत मी नाही असं करणार. माफी माझी नाही, पप्पू शेटची मागायची. पप्पू शेठ सॉरी. सॉरी. आता तो ग्लास उचलायचा, पप्पू शेटना द्यायचा आणि निघायचं इथं. चल निघ. बघितलं का पप्पू शेठ, तुमच्या सिस्टर असताना कुणाची हिंमत होणार आहे का तुम्हाला हात लावायची? बघितलं कसा एका फटक्यात गार गेला त्याला. सत्या, पप्याच्या जाग्यास दुसरं कुणी पण असतं ना तर हेच केलं असतं. कारण आता मी ठरवले, कायद्याने जर न्याय देता नाही आला तर वायद्याचा वापर कर. वा, एकदम बरोबर बोलला तू वाघमारे. पर चला निघूया आता, घरात सगळे वाट बघत असतील. पप्पू शेठ येतो. बरोबर चल. सांग. बघितलं का, माझ्या सत्याला जामीन मिळाला. सपने आपला सत्य आता घरला जाणार. सपने खर तर सत्यदादा यांना अटक होऊन 3-4 दिवस लोटलेले आहेत, पण सत्यदादा यांनी स्वतः कार्यकर्त्यांना संयम राखण्याचा संदेश दिला होता. त्यामुळे इथे कोणत्याही मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली नाहीये. सपने आनंद तर होणार समजला रे. सपने
अगं सत्य आता घरला यायला बी निघाला असेल. चल आपल्याला तयार लागलं पाहिजे. आरतीचं ताट तयार करायला पाहिजे. मिठाई पण मागवली पाहिजे काहीतरी. हे का आता मिठाई कशाला, एवढी चांगली खीर बनली आहे की, आणि एक जाऊबाईने बनवली म्हणल्यानंतर आवडीनं खातील. बरोबर आहे स्वप्न तुझं. सत्याचं का नाही खिरणीच तोंड गोड करू बघा आपण. चला. थांबा. ओ पेंटर, बातमी बघितली का? आपल्या लेकराला जामीन मिळालाय. बघितली बातमी मी. मग चला की तयारी लागा. माझ्या सत्याचं का नाही एकदम असं जंगी स्वागत झालं पाहिजे बघा. काय गरज नाही जंगी स्वागत करायची. सत्य जेल मधनं येतोय आणि त्याला जेलमध्ये कुणी टाकले माहितीये ना? तुझ्या आवडत्या पूर्वा मॅडमनी. ती बया हात धुवून आपल्या पोराच्या पाठीमागे लागली आणि तुम्ही दोघी आनंद साजरा करायला निघालाय. ओ पेंटर, माझं लेकरू कोकरू वागरू एवढं घरला येणार आहे, तुम्हाला तर जाणं झालं नाही वाटतं? ए बाई, अगं समजून घे ना जरा. अडचणीच्या काळात उपाय शोधायचे असतात, उत्सव साजरा करायचा नसतो. ओ पेंटर, चित्र रंगवताना रंगात रंग मिसळून रंगवताना तसं शब्दात शब्द मिसळून हे असलं अवघड वाक्य नका बोलू. आणि तुम्हाला जे काही म्हणायचं असेल ना ती बोला आणि तुमचं तुम्हीच ऐका. पण माझं लेकरू येणार म्हणून मला आनंद साजरा करायचा आहे म्हणजे करायचा आहे, आणि तो मी करणार. हा करणारच. हा, आम्हाला कोणी अडवायचं नाही. अडवायचं नाही. कळलं का? कळलं त्यांना मम्मी. हे चला. हा बाजूला चल ग सपने, चला. वाघमारे जरा हळू चालवा की. एवढी कसली घाई आहे तुम्हाला? तुम्हाला कुठं तारखेवर जायचंय का? तारखेवर? मी कशाला दुसऱ्या कुणाच्या तारखेला जाईन? ठीक आहे, पण जरा हळू चालवा की तुम्ही गाडी. सत्य, अरे आयुष्याला वेग असला पाहिजे. घाबरू नको, पकडून बस. वाघमारे जरा लईच प्रेमात आलाय तुम्ही. मी जर घट्ट पकडून बसलो, कुणी बघितलं तर? बघू दे की मग, अख्ख्या साताऱ्याला बघू दे. एका वाघिणीला वाघानं मिठी मारल्यावर कसं दिसतं? असं सत्या, पोचले आपण. चल उतर. उतर, चल, सोड मला. वाघमारे, सत्यानं एकदा कुणावर जीव लावला ना तर शेवटपर्यंत सोडत नसतो. सत्यजित सुर्वे, झाली डायलॉग बाजी. चला उतरा आता, चल. थांबा की थोडा वेळ. सत्या, आता उतर, नाहीतर नवीन मंजूचा हिंगा दाखवेन. नवीन मंजू? कोण आहे नवीन मंजू? कुठे आहे? तुम्हाला नवीन सत्य असं म्हणायचंय का? चल उतर, पटकन उतर आता. ये.
वाघमारे इथं का घेऊन आलाय मला? कसं वाटलं ठिकाण? ठिकाण तर एकदम भारी आहे, पण ह्या ठिकाणावर घेऊन आलेला माणूस त्याहीपेक्षा भारी आहे. वाघमारे, मला कधी वाटलंच नव्हतं की तुम्ही मला कधी अशा ठिकाणी घेऊन याल. म्हणजे अशी ठिकाणं सहसा मी शोधत असतो ना, म्हणून. सत्या, इतरांसाठी माझ्यासाठी इतकं काय काय करतोस, म्हणलं आज मी तुझ्यासाठी करावं. आवडलं नाही? आवडलं नाही असं म्हणूच शकत नाही. कारण वाघमारे, जगातल्या कुठल्याही बायकोनं त्याच्या नवऱ्यासाठी एवढं जरी केलं ना, तरी नवरा म्हणतो की बायको आहे माझी हक्काची, तिने एवढं करायलाच पाहिजे. पण असं टिपिकल मी बोलणार नाही, कारण माझ्या बायकोनं माझ्यासाठी एवढं जरी केलं ना, तरी ते माझ्यासाठी आभाळा एवढं असणार आहे. आणि मला मला खरंच लय भारी वाटलं, लय भारी वाटलं. पण काय हो वाघमारे, आज चक्क तुम्ही रोमॅन्टिक झालाय. म्हणजे फक्त तूच रोमॅन्टिक होतस? मला नाही येत रोमॅन्टिक होता. थांब, आज दाखवते तुला. ही मंजू पण काही कमी रोमॅन्टिक नाही. थांब, ओ सत्यजित सुर्वे. हे फूल एका मैत्रिणीकडून, एका बायकोकडून आणि उरलेल्या आयुष्याच्या सहचारिणीकडून तुम्हाला. या फुलाला आपल्या प्रेमाचं प्रतीक समजा. या फुलाचा रंग म्हणजे आपल्या नात्याचा एकसंधपणा, आणि या फुलाचा गंध म्हणजे आपल्या नात्याचा अवीट गोडवा. या नाजूक फुलाला आपल्या नाजूक नात्यानं रंगीत आणि गंधित कर. वाघमारे, हे हे मी स्वप्न तर बघत नाही ना. तुम्ही चिमटा काढा मला. नाही, मीच काढतो. वाघमारे, खरोखर होतं हे सगळं?
वाघमारे, पहिल्या पावसानंतर जो मातीचा सुगंध असतो बघा, तो मातीचा सुगंध ना आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसा इतकाच पवित्र, निर्मळ आणि शुद्ध असतो. आणि मी खरंच भाग्यवान आहे की माझ्या वाट्याला एवढं पवित्र प्रेम आलं. ही तहानलेली जमीन पावसाच्या पहिल्या थेंबासाठी जेवढी आसुसलेली असते ना, तेवढीच माझी नजर तुमच्या सहवासासाठी आसुसलेली असते. हा पाऊस जमिनीपासून लई लांब असतो, तरी जेव्हा तो पहिल्यांदा येतो ना, तेव्हा जमिनीला एकदम आपलं म्हणून कवेत घेतो. मला पण ना आयुष्यभर तसंच जपायचंय तुम्हाला. सारे गा रे सा, सारे गा मा गा रे, सारे गा मा पा, मा गा रे सा.
सत्य थांब. माझं लेकरू वागरू आलंच घरला. 2 दिवस जिरात होता तर किती बाळ आहे सत्य तू. सपने देतात इकडं. आरतीस ताट कशाला? आहे का आता तू जेल मधून सुटून आल्यावर तुला अशीच घरात घेऊन होई मी. तुझं ऑप्शन करून भाकरीचा तुकडा वळून मग घरात घेणार ना. माझ्या लेकरू कोकरू वागराला कुण्या पापाची दृष्ट लागली काय ठाव. हे औक्षण वगैरे सगळं ठीक आहे, पण तुला कळलं कसं की मी जेलमधून सुटलोय ते? हाय का आता सत्य भाऊजी? तुम्ही नुसतं रस्त्यावर चाललात तरी पण बातमी बनते इथं तर फार जेलातनं सुटून आलाय. सगळ्या टीव्ही चॅनल वरती का नाही तुम्ही हेडलाईन वरती होता, हेडलाईन वरती.